सातारा येथील युथ पॅन्थरच्या वतीने देशातील युवकांबाबत कथित अपमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झुरळांचा पेहराव करून युवकांनी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यामुळे युवकांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी देखील करण्यात आली। युथ पॅन्थरच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात युवकांचा सन्मान राखला गेला पाहिजे अशी भूमिका मांडली। युवा शक्तीला कमी लेखणारी वक्तव्ये समाजात चुकीचा संदेश देतात असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे। या आंदोलनाची माहिती यापूर्वी पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याचे युथ पॅन्थरच्या वतीने सांगण्यात आले आहे। समाज परिवर्तन, युवा सशक्तीकरण, समानता, न्याय आणि स्वाभिमान या घोषणांसह आंदोलन करण्यात आले। भविष्यात युवकांविरोधात अपमानकारक वक्तव्ये टाळावीत अशी मागणी देखील यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली। यावेळी आदित्य गायकवाड, अक्षय गायकवाड, पूजा बनसोडे, विशाल जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। जाहीर निषेध, जाहीर निषेध, काम बनवणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध, जाहीर निषेध। झुरळ हे, हम सेफ, झुरळ हे, हम सेफ, झुरळ हे। अधिकार असो सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा धिक्कार असो। तर युवा शक्तीचा आवाहन करणाऱ्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा संविधान आज देशामध्ये युवकांचं बेरोजगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि युवक आपापल्या पद्धतीने गोरगरीब जनताही कष्ट करून जगत आहे आणि याला कुठंतरी नाव ठेवण्यासाठी सरन्यायाधीश, देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी युवकांना हिणवलं आहे, झुरळ म्हणून उपमा दिली आहे। तर त्याचा आम्ही जाहीरपणे धिक्कार आणि निषेध करत आहोत। अभिजित दिपके या युवकाने एक नवीन प्रकारे युवकांना एकत्र आणण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आहे। कॉक्रोच जनता पार्टी ही सर्वसामान्य युवकांची असून यामध्ये हिणवण्याचं काम हे सरन्यायाधीशांनी केलेलं आहे। तरी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। देशाची जनता ही शांत बसणार नाही। या देशातला युवा वर्ग हा सुशिक्षित आहे, सुशिक्षित असून हा एकत्रीकरणाच्या आता सोबत चाललेला आहे। आम्ही सर्व युथ पॅन्थरच्या वतीने या देशातील युवक एकत्र करून या प्रस्तावित सरकारला पाडण्याचा इशारा देतोय। तुम्हाला आम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाहीत। 15 लाख नोकऱ्या सांगितल्या होत्या, कुठेही नोकऱ्या, कुठेही रोजगार। इथं गॅस भेटणं झालेत, लोकांवरती हातगाड्यांवरती जे कामधंदे करतायत तरुण युवक, कोण कुठं ग्रॅज्युएशन करून चहा विकत होता त्याचा देखील गॅस बंद केलाय। तुम्ही शिक्षण दिलंय, खंडीवर शिक्षण दिलंय, शिक्षण सक्तीचं मोफत आहे ना? कुठं आहे शिक्षण मोफत सक्तीचं? सांगा बरं तुम्ही। आज शिक्षण करायला गेलं तर भरसमाट फी आहे, ते फी पुढचं ऍडमिशन नोकरीसाठी गेलं तर नोकरीसाठी तिथं पैसे मागतात। एका सरकारी नोकरीसाठी आपण जर सर्वे केला तर किमान 1000 नोकऱ्या जर सरकारी असतील तर त्याला 27 आणि 28, 30, 35 हजार अर्ज असतात। यातनं रिक्रुटमेंट कुठं आहे? यातनं बेरोजगारीचं प्रमाण का वाढतंय? आता देशामध्ये गांजा, चरस, ज्या काही नशेचे पदार्थ आहेत, आजकालची तरुण पिढी CGI सूर्यकांत साहेब काय म्हणले की आम्ही पॅरासाईट आहे, काय आम्ही परजीवी आहे? हो आहे, आम्ही परजीवी। कुणी बनवलं आम्हाला परजीवी? या प्रशासनानंच बनवलं ना। आज जर तुम्ही आम्हाला रोजगार दिले असते, संधी दिली असती, व्यावसायिक होण्यासाठी काहीतरी मार्ग दिले। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।